नगर कल्याण महामार्गावरील कोळवाडी गावाला आज जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके यांनी भेट दिली। या गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। महसूल असेल, वीज वितरण कंपनी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या विविध विभागांच्या असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नर टाइम्सने। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स। पंतप्रधान आवास योजना या यादीत आपलं गाव वगळलं आहे, आपल्या गावाचं त्या यादीत नाव नाही, ही माहिती तुम्ही दिली न दिल्यामुळे कित्येक लोक आता अडचणीत येणार आहेत। तर ती वाचली तुम्ही काय त्याच्यासाठी केलं ते आम्हाला जाणून घ्यायचं की बाबा हे गाव आलं नाही, याला कारण काय, कोण कारणीभूत आहे? मॅडम, डाटा ऑफलाईन झाला पण डाटा ऑनलाईन न झाल्यामुळे ते तसं दिसलं गेलं। ते ऑफलाईन झाला, ऑनलाईन झाला नाही, पण ऑफलाईन झाल्यानंतर तुम्ही त्याची दखल घेण्यासाठी काय केलं ते मला पाहिजे, कारण मग मी विचारेल ना पुढे। आणि मी आता व्हिडिओ बरोबर सांगितलं त्यांना की मी 3 वाजता तुमच्याकडे येते, पण मला आधी तुमची समस्या जाणून, डायरेक्ट व्हिडिओकडे गेले की व्हिडिओ तुम्हाला वेगळं बोलणार, त्याच्यापेक्षा तुमची अडचण काय झाली आणि तुम्ही का लक्ष दिलं नाही, का हे आपलं गाव वगळलं जाते याचा विचार का केला नाही, हे तुम्ही सांगितलेलं जास्त योग्य, कारण तुम्ही संयुक्त सांगू शकाल तुम्हाला अडचण काही आली का, किंवा कोणी सरपंच किंवा सदस्य यांची काही मागणीच नाही असं आहे। डाटा ऑफलाईन झाला, तांत्रिक अडचणीची माहिती तुम्ही कोणाला कळवली? तसं त्यांना सांगितलं होतं, आपले DRDचे सिंगल साहेब आहेत ना, त्यांना कळवलं होतं, परंतु असेल ना आता इथं नाही, त्यांना दिलेलं तिथं सांगितलं, सांगून गेलं। ऐका ना, सांगितल्याचा पुरावा पाहिजे की नको आपल्याकडे? हो, येस। मला तो कागद द्या, मी उद्या जिल्हा परिषदेला आहे, मी स्वतः प्रभाकर गावडेंना सांगून त्याचं पुढची कारवाई करायला लावेल, जेणेकरून ह्या लोकांना मिळणं गरजेचं आहे डच्या यादीमध्ये। पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर लोक आपली बसली नाही तर आपण त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवतोय। एकतर आधीच शबरीची घरं मिळतात, रमाई मिळते, परंतु ओपनच्या लोकांना जी संधी मिळणार आहे त्याच्यामध्ये असं नाही ना की बाबा सगळ्याच कॅटेगरीमध्ये गरीब लोक आहेत, मराठ्यांमध्ये गरीब नाही का? मग त्या गरीब असणाऱ्या कुटुंबाला घर मिळावं। एका कुटुंबात एका आई बापाला 4 लेकरं असली तर त्या 4 लेकरांपैकी जर त्यांच्या खायचे 5 एकर जमीन नसेल, 4 पोरं भागवायचे, त्यातल्या 2 मुलांना आपण लाभ देऊ शकत असेल, गावाचा निर्णय ग्रामसभेचा ठराव असेल तर ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे त्यांची वस्तुस्थिती पाहता त्यांना सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतः तो ग्रामसभेचा ठराव, अजून तुमच्याकडे संधी आहे 26चं अजून तुम्ही प्रोसेडिंग काम केलं नसेल, ग्रामसभेच्या ठरावामध्ये ते टाकून ती परिपूर्ण यादी करा, कारण तुमची ग्रुप ग्रामपंचायत 3 गावाची आहे। 3 गावाची, 3 गाव आहेत ना, मग या 3 गावातला कुठलाही माणूस असा राहता कामा नये की जो खरंच गरजवंत आहे, ज्याला खरंच घर नाही किंवा त्याला घर देणं गरजेचं आहे, त्याची परिस्थिती नाहीये, तो त्या निकषात बसतोय, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये काय होईल की कदाचित रेशन कार्ड एकच असेल, त्या आधी विभक्त करावं लागेल, कारण एकच असल्यामुळे त्यांना लाभ घेता येणार नाही। तुम्ही ह्यांना सांगायला पाहिजे ना सरपंचाला की सरपंच साहेब आपण 3 याद्या करू, 3 फायली करू। एक घरकुलामध्ये ज्या लोकांना अडचणी आहे की पहिलं प्रथम त्यांना रेशनिंग कार्ड वेगळं करून पाहिजे, त्याचं फॉर्म भरून घ्या तुमच्याकडनं की विभक्त कुटुंब करायचं आहे, त्याचं ओके लिहून घ्या तुम्ही। जायच्या आधी एवढं करा, एवढं फायली करा, बाकीचं करून घ्यायचं काम मी करून घेतो, बरोबर आहे? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला, कारण ते एकत्रित कुटुंब आहे परंतु त्यांना गरज आहे, निकड आहे, तर ती निकड पूर्ण करण्यासाठी त्यांचं रेशनिंग कार्ड वेगळं करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, ती फाईल एक वेगळी करा, बरोबर? आणि जे बसतात त्यांची नावाची यादी तयार करा, बरोबर? दुसरी गोष्ट तुम्ही असं करा की तुमच्या इथे संजय निराधारच्या किती लोकांना लाभ मिळतो, संजय निराधार योजनेअंतर्गत, मग विधवा, परित्याक्ता, वयोश्रेणीमधलं असे किती लोकांना तुम्ही लाभ देता? आता मॅडम याच्यामध्ये वाटकळमध्ये 1 जण आहे, गोलक म्हणून आहे,
आणि दुसरं इथं झालंय का मॅडम, ते आपण संजय गांधी जे निराधार आहेत 60 वर्षाच्या वयोवृद्ध आहेत व्यक्ती, परंतु त्यांच्या नाव जमीन आहे तिथे, त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म टाकता येत नाही, भरता येत नाही. याच्यामध्ये विधवा पण आहेत, परित्यक्ता हो पण येस आहेत. आहेत. मग विधवा परित्यक्तांची किती तुम्ही संख्या भरली आतापर्यंत? विधवा आणि परित्यक्ता म्हणजे तिला सोडून सांभाळत गेली. नाही, ती माहेरी आहे, भावाकडे आहे, तिचं कुटुंब तिला सांभाळत नाही, तिला काहीच रोजगार उपलब्ध नाही किंवा तिचं काही कोणी पाहणार नाही, तर तुम्ही एक फाईल अशी तयार करा चालेल. की ज्याच्यामध्ये संजय निराधारच्या योजनेअंतर्गत शासनाची योजना आहे हो, आणि तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे ज्या महिला असतील 3 गाव आहेत, 3 वाड्या वस्त्या आहेत, 3 वाड्या वस्त्यांमधून अशा महिला असतील ज्यांची मुलं आई बाबाला सांभाळत नाही आणि ते वयोश्रेणीमध्ये बसतात, त्यांची एक फाईल तयार झाली पाहिजे. बरोबर आहे. संजय निराधारसाठी जी मासिक मिटिंग त्यांची जेव्हा मिटिंग लागते त्यावेळी जर तुमची फाईल तयार असेल तर ते बसवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. पण तुम्ही फक्त काय करायचं बघा, आपल्याला खिशातून कोणाला परवडू शकत नाही. बरोबर, मी तुम्हाला म्हणणार ना तुमच्या खिशात हात घालून तुम्ही एखाद दिवस एखाद्याला जेवण द्याल, एखाद्या वेळेस साडी द्याल, पण तुम्ही त्यांना कायमस्वरूपी काही देऊ शकत नाही. पण सरकारने जे दिलंय ते तुम्ही त्यांना बाकी मिळालं पाहिजे, त्यांचा अधिकार. आता तुम्ही सांगा की या ठिकाणी रोजगार हमीतून कामं होतात का तुमच्याकडे? आता आपण विहीर केली मॅडम 2014 विहीर केली. हो जॉब कार्ड आहे सर्व. किती विहिरी एकच विहीर केली मॅडम, सँक्शन होते. आता पण आपल्याला संधी आहे. हो आता संधी आपण शोष काढण्यासाठी 2 दिलेली, एक काटाळे आणि दुधवडी. महिला बाहेर जातात 200 रुपये रोजानी, आपण जर त्यांना गावात काम देऊ शकलो तर तेवढ्या लोकांचं सरपंचाला सदस्यांना प्रत्येक वॉर्डातल्या ज्याचं त्यांनी 2-2, 4-4 जरी झाली तेवढा दुवा भेटेल आपल्याला. विहिरीची प्रकरणं, पाणी टंचाईमध्ये तुम्ही केलेल्या मागण्या, जे पण तुमचं पुढे बोरवेल असेल, आडवा बोर असेल किंवा पाण्याची टाकी असेल, शाळेचा प्रश्न असेल, तुमचा आराखडा काय आला म्हणजे खालची ठाकरवाडी ना त्यांचा हापसा आहे, पण त्याचं पाणी ना एवढं गडूळ येतं आणि घाण येतं ना, त्यांचं एक प्रॉब्लेम तेवढं सॉल्व्ह करून देणार. ती पण आली तिथली माणसं, काय पर्याय काय केलं पाहिजे? त्याला नवीन तिथं साफ करून घेणे, साफ करणे किंवा डायरेक्ट नवीन पॉईंट पण आहे तिथे. काल त्यांना बोललोय तो दिलं त्यांना मागाशी पण दिलं ते आम्ही, पण ते आता तुमच्या समोर देणे. ऐका ना, पाणी टंचाईमध्ये जिथे जिथे शाळा आहे, शाळेला त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे का? पाण्याची व्यवस्था शाळा एकच आहे की 3 वस्त्या आहेत, तर 3 वस्त्यांना वेगळ्या नाही, वेगळ्या 3 महसुली गावांना 3 सेपरेट शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, आणि 3 अंगणवाड्या सेपरेट आहे. Separate. त्यातले एक शौचालय आहे तिथे? हा आहे तिथे. शौचालय वाढीचं नाही, नाही टोटल अंगणवाडीच अंगणवाडी शाळा एकच असेल तर एकच येतं ना त्या ठिकाणी. वेगवेगळेच आहे. जिल्हा परिषद आणि वॉल कंपाऊंड जर त्यांचं एक असेल, वेगवेगळे काही अंगणवाडी वेगळ्याच आहेत, त्यांना शाळा एक साईडला वाढलेले शिक्षक वेगळे काय ते बघा समोरच. आम्हाला स्वतंत्र बांधून द्या म्हटलं. त्याकडे समोर. नाही, अंगणवाडीला तर आपण वाडीतच देतो आता, म्हणजे अंगणवाडी बांधली की त्याच्यातच देतो. नवीन स्कीमामध्ये ते चालते, पण जुनं आहे ना. मग जुन्याला नवीन तुमची मागणी असेल ना, दुरुस्तीमध्ये घेतलं का तुम्ही ते? आहे ना, अंगणवाडीत आहे, पण वेगवेगळे केलेले झाले. अंगणवाडी आता नवीन झाली आणि शाळा आधी झाली. मराठी शाळेत पण आहे. ऐका ना मॅडम, सरांचं एक म्हणणं आहे, सांगतो मला सांगतो. तुम्ही काय सांगत होते? शाळा गणती असं दुरुस्ती. सर्व शिक्षण मध्ये आपण फॉर्म आणि पटांगण मागणी केली. किती खर्च आहे? 2 खोले, एक ऑफिस, ते षटकोनी आकाराचं आहे. सेट कोणी नाही सक्सेस ना. त्याच्यावर पत्र टाकून आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर आहे की नाही? तुम्ही तिथे करा आणि त्याचं इस्टिमेट बनवायला सांगा, त्याचं मागणी पत्र द्या. आता मला ह्या सगळ्या फाईली वेगळ्या पाहिजे. हो चालेल. आणि संजय गांधी पर्यंत ते पटांगण करून घ्या, तिथे घाण होती ती म्हणून ते सांगा तुम्ही मला सांगा. गावकीचा प्रश्न आहे. जर एकत्र केलं अंगणवाडीचं ते कंपाऊंड टाकलं भविष्य गावचा विषय. गावचं आहे, कारण का ती जागा आहे ना मधली ती गाव खाजगी जर असेल तर देणार नाही. जर गाव किती असेल गाव तर यांना मध्ये बसून आहे ना, बोलवलं. त्यांना मागच्याच मीटिंग घाण होती तिथे ना, आता ठाकर लोक आहेत ना, बारगेले पोर आहेत, ती घाण होती, मुलांना पण होती, लहान मुलांना पण होती.
तिला नाही बोलता येत, मग आपण मदत करू. ती भावना होते. मी तर असं ठरवलं नाही विषय ऐका असा ना, आहे. एक मिनिट. मी आता काय केलंय, मी स्वतः पुढाकार घेऊन अंगणवाडी, शाळा आणि ग्रामपंचायत या तिन्ही एजन्सीने एकत्रित येणारा कुठलाही प्रश्न जर असेल अंगणवाडीचा आणि शाळेचा, तो सोडवण्यासाठी एकत्रित व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांनी समजा सिलेंडर जरी गेला तर त्या अंगणवाडी सेविका ताईला सांगतात घरून शिजून आणा. बरोबर आहे? तिला घरून 4 दिवस नाही सिलेंडर आला का शिजून आणावं लागतं. म्हणून मी काय सांगितलं की त्याच्यामध्ये समजा जिल्हा परिषद शाळेचा आहे सिलेंडर तात्पुरता, तो तिला मदतीला गेला पाहिजे किंवा एक एक्स्ट्रा सिलेंडर असला पाहिजे ग्रामपंचायतीकडे की जो त्यावेळी सरपंच साहेब देता येईल. आपलीच अंगणवाडी, आपलीच मुलं आहे, आपली शाळा, आपलीच मुलं आहे, या दृष्टीने त्या अंगणवाडी सेविका ताईला तुमची मदत होईल, शाळेला सुद्धा तुमची मदतच होईल आणि त्यांचे पैसे ते देतातच, तर काही अडचण नाही. आणि 14वी तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला 10% आहेच ना की त्याच्यावर खर्च करण्यासाठी, म्हणजे ह्या अडचणी तुमच्या लगेच दूर होतील. तुमच्याकडे जागा नाही काही ते काहीतरी जागेचं करायला सांगा ना. ऐका ना, जागेचं करण्या भयात वापर कोण करणार आहे? हे करणार आहे, पण कसं काय माहिती का? काही जागा नाही. हो, ऐका ना, त्यांच्या काही जागा नाही का तुमच्या घरी? तेवढीच जागा आहे का? ग्रामपंचायतीची म्हणजे मॅडम कसं आहे, ग्रामस्थ मूळवाडी म्हणून जागा आहे आणि वरची वाडी सगळी तिथे आहे. आता विषय असा आहे, तिथनं शौचालय बांधायचे ना तर फक्त एकच कोपरा आहे आपलं त्या वाड्याच्या कडे, तेवढ्यातच सार्वजनिक शौचालय माझं बांधायचं. म्हणणं आहे, सार्वजनिक ठिकाणी एवढं तुम्ही प्रत्येक देऊ शकत नाही ना. नाही देऊ शकणार. मग सामूहिक 2-3 युनिट, जागा तेच करा ना, ना, युनिट. ऐका ना, युनिट करा, युनिट मध्ये 5 घ्या, किती वस्ती आहे त्याच्या अनुषंगाने 2 आणि त्यांना 4 द्यायची की बाबा हे तिघांनी, हे 4 लोकांनी हे वापरा, त्याची देखभाल पण त्यांनीच करायची, म्हणजे स्वच्छता. 2-4 जण म्हणून एक जर केलं तर काही असलं किती लोकसंख्या आहे? लोकसंख्या 229 229 तर ठीक आहे ना. तुम्ही काही पैसे द्यायला काय तिकडून करून त्यांना सार्वजनिक 2-3 युनिट बांधून द्या ना. परत त्यांना पाण्याची सोय पाहिजे तिथं. बांधून उपयोग नाही, त्यांना पाण्याची वापर झाला पाहिजे सोय. त्याचा. विषय असा आहे, जागेचा प्रॉब्लेम आहे. गावकऱ्यांनी जागा दिली पाहिजे. ठीक आहे ना, काही जागा त्यांची ऍडजस्ट करा. ग्रामसभेमध्ये बसून तुम्ही मार्ग तर काढला पाहिजे ना. जे लोक पाणीपट्टी, घरपट्टी तुम्ही मागता त्यांना मग ते निदान ही व्यवस्था करण्यासाठी मागणी करा ना तुम्ही जागेची. तुम्ही पुनर्वसनामध्ये येतो का? आता ठीक आहे. नाही, हे पुनर्वसन पांगरी पुनर्वसन ऐका ना, माझं हे म्हणणं आहे, आता त्यांची लोकसंख्या किती तुमची? 289 आहे. 200. मला सांगा की ठक्कर बाबत प्रस्ताव आहे तुमचा काही त्यांचा? आहे ना. हो, ठक्कर आहे. रस्त्याचं काँक्रिटीकरण. ऐका ना, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, त्याच्यापेक्षा महत्वाचं शौचालय आहे. हो, येस मॅम. मग तुम्ही सगळ्यात पहिलं शौचालय पाण्यावर भर द्यायला पाहिजे. आतापर्यंत किती पैसे घेतले तुम्ही त्यांच्याकडनं, ठक्कर बाप्पाकडनं? पहिलाच प्रस्ताव आहे ठक्कर बाप्पा. 20% मध्ये किती कधी मागणी केली तुम्ही? अं, हे बघा, तुम्ही 20% मध्ये मागू शकता, तुम्ही ठक्कर बाप्पा मध्ये मागू शकता. एक वस्तू तुम्ही ठक्कर बाप्पा मध्ये मागितली आणि एक वस्तू तुम्ही 20% 20% मध्ये मागितली. 20% मध्ये टाका, मागणी करा 20% मध्ये. 20% रस्ता आहे बांधलेला आहे. मग रस्ता देतील ना, मग पाण्याची टाकी आपण ठक्कर बाप्पा मधून घेऊ. मंजूर झालंय. मग पाण्याची टाकी आपण ठक्कर बाप्पा मधून घेऊ. सर, तिथं काय आहे आता पाणी त्याच्याने? मग आता त्या- आता जर आम्ही माणूस पाठवला तर तुमचं तिथे आहे का सांगणार का पाणी कुठे लागू शकतं, म्हणजे चांगलं पाणी लागणार नाही आहे का? ठीक आहे, तुमचं हो, तुमची ती पहिलं मागणी द्या. मी फोन करते, मी साहेबांना सांगते की हा बोर पहिला घ्यायचा आहे. 2 दिवसात तुम्हाला गाडी पाठवायची व्यवस्था करते. बोरची गाडी येईल, तुम्हाला बोर दिला जाईल, परंतु जागा तुम्ही ठरवून घ्यायची पहिली. पानाडे आणा, काय तुमचं काय, ज्येष्ठ मंडळींना माहिती असतं पुढं पाणी लागू शकतं, त्यांना अनुभव आहे. आहे पण आमच्याकडे हा. त्याच्याकडून स्पॉट पॉईंट निवडून घेऊन पाहून ठेवा आधी. तुम्ही सांगा, म्हणजे 2 दिवसांनी तुमची जागा निश्चित झाली का आम्हाला सांगा, आम्ही गाडी पाठवायची व्यवस्था करतो. बोर घ्यायला. हा? हायवेलाच लागून आहे ना, आपली पाडगाव ना, मंदिर आहे तिथे. आपल्या स्मशानभूमीची मॅडम. शेजारची ती वाडी आहे, त्यांचं
व्यवस्थित राहायला खाली. स्मशानभूमी त्या कोपऱ्यावर असा प्रस्ताव कसबी साहेब आता हे बघा, जायची वाट नाही बघायची, मी नाही. सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही हे सगळं नाही मी जाणारच नाही हे प्रस्ताव आजच त्यांना सबमिट करून द्यायला मॅडम. ऐका ना, दुसरी गोष्ट, जे गाव आपलं आलं नाही त्याच्यासाठी केलेलं करस्पॉन्डन्स मला जर तुम्ही उद्या सकाळी जरी व्हॉट्सअपवर पाठवलं तर मी उद्या पुण्यात आहे, मी स्वतः बघेल आणि आणखी पण 4 गावं नाही आलं का लक्षात? पोलक्या करून द्यायला पाहिजे भाऊसाहेबांनी. वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन आम्हाला नाहीये, तर ते 31 डिसेंबर पर्यंत सांगितलं होतं, अजून पण नाही आलं. नाही करायला पाहिजे ना. कनेक्शनचं झालेलं आहे पाण्याचं काम. आमची शाळा दुरुस्ती की आमच्या शाळेच्या खिडक्या इतक्या फोडल्या इथल्याच ग्राउंड. एक मिनिट ती इतकी भीती वाटते अक्षरशः, तिथून पाठीमागं तर 2 साप अक्षरशः आत गेले. लहान लहान मुलं आहे मॅडम, कसं काय त्यांना आम्ही हे करायचं? ते खिडक्या पहिल्यांदा दुरुस्त करून द्यायला पाहिजे. प्रस्ताव द्या, मी तुम्हाला लगेच करून देते. 1 लाख रुपये टाकू आम्ही, तुम्ही ती शाळा ताबडतोब त्यांच्या आणि पूर्ण काचा फुटलेल्या आहे ते 3ही खिडक्यांच्या पाठीमागचे 1 आणि पुढच्या 2. आणि म्हणजे तिथून साप वगैरे येतो का? हो आलीला अक्षरशः माझं मते ऐका ना काचा त्यांचं ऐकून घेतो. साप आलीला ते इथल्याच वाडीतल्या सदस्यांनी ते आमची मदतनीस होती, मी नव्हते त्यावेळेस, तेव्हा त्यांनी तो मारले. त्या पोरं आम्ही सगळे बाहेर काढली. किती मुलं आहेत? करायला पाहिजे तिथं खूप मोठं पटांगण, तर मग मुलं खेळतील. आम्हाला रस्त्याची तिथं जागा पण नाही खेळायला, आणि परस बाग वगैरे आम्हाला वरून हे येतात, ते करायला पण जागा नाही तिथं. साहित्य नाही ना, हो साहित्य नाही काय खेळ. करते तरतूद केली 14 वित्त आयोगामध्ये अंगणवाडीसाठी. कधी मिळणार आहे? आता या एप्रिलमध्ये. चालू वर्षाच्या? हो चालू वर्षीमध्ये वजन काटा तिन्ही द्यायला पाहिजे. अंगणवाडीमध्ये. वजन काटा नाही. काटा नाहीये, वजन काटा पण नाही, तो बंद पडलेला. आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला आता माझा नंबर तुमच्याकडे आहे, बरोबर आहे? तुम्ही भाऊसाहेबांची भेट घ्यायची उद्या परवा, यांनी पाठवले का? आणि 14 वित्त आयोगातून देताना तुम्ही पुढच्या वर्षाची आर्थिक वर्षाची वाट का बघताय? तुम्ही आपण ह्या वर्षाचा निधी खर्च केला का? हो केलेला आहे मॅडम. अंगणवाडीवाल्यांना आपण शालेय ड्रेस देऊन दिली. हो ड्रेस पण कमी पडले. तरतूद असं तेवढीच होईल ना आता. किती तरतूद? तरतूद कमी का केली? तुम्ही जे पट पाठवला ना हो. तेवढं आणलं ना. तुम्ही जो तुम्ही पट जी पाठवला संख्या ना, दिली तेवढंच घेऊन आलो मॅडम. नाही आपल्या पण परत शाळा- द्यावा असं अपेक्षा बरं चालेल मग. राहिलेले विद्यार्थ्यांना आम्ही कसं नाही, आता किती सगळ्यांना पट एका किती ड्रेसमध्ये होता तेव्हा? पट किती पट होता? 15चा होता. आता 22 झाले. हो. आपलीच पोरं. चालेल. नाही, देऊन टाकू नाही, मॅडम. म्हणजे त्यांचं म्हणणे का सगळी मुलं सगळी सारखी दिसली पाहिजे आमची 26 जानेवारी योग्य बोलणे. 15 चालेल. काय म्हणजे आता 15 दिली 7 जणांना द्यायचं, त्याच्यामध्ये करू नका. सर तुमच्या लाईटीचा प्रश्न सर. लाईटीचा प्रश्न आहे आपल्या जिल्हा परिषदेला. माझा तुम्ही प्रश्न काढला होता, जिल्हा हो. परिषद शाळांना ते भरताच येत नाही, कारण व्यावसायिकदारांनी येते. व्यवसायदारांनी द्यायचंच नाहीये. नाही, ग्रामपंचायतीने कमी नाही करत ना. तुम्ही MSCB ला पत्र लिहा. MSc वाले हो, आम्ही केलंय. असं केलंय ना ते. 15,000 बिल. तो विषय मार्गी लावलाय संपूर्ण जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात, की आपल्याला नॉन कमर्शियल म्हणजे रेसिडेंट नाही, कमर्शियल नाही, मधला रेट काढून आपल्या शाळा आणि आरोग्य पाणी या तिन्हीसाठी आपण त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर शाळा आणि आरोग्याला लागू केलंय ते. आम्हाला शेअर नाही. नाही आपण GR देऊ ना, तुम्ही GR मागा ना आमच्याकडे, आम्ही देतो ना. घे. तुम्हाला GR पाहिजे उद्या फक्त गांधळे सर तुम्ही तो जवळ बोल ठेवा. म्हटलं जी आर पाहिजे. MSc ची आधी. एक मिनिट तुमचा सांगा, अधिकारी सांगा, मी बोलते त्याच्याशी. चला नंबर सांगा. आणि आली आहे कोळवाडी तुमच्या विभागात येतो, बरोबर आहे? ओतूर मध्ये आळ्याच्या बाजूला ती कोळवाडी नाही, पिंपळगाव जोगाची कोळवाडी. मड हा, या कोळवाडीतल्या शाळेचं बिल तुम्ही कमर्शियल आकारताय आणि त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना असं सांगताय की आम्हाला GR आणून दाखवा. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य आणि आणि मग ते ग्रामसेवकाला सांगा उद्या तुम्हाला ते फॉर्म भरून देतील, तसं ते बिल भरणार नाही. एक मिनिट त्यांना काय पाहिजे ते लिहून द्या. हा नमस्कार सर. हो कमर्शियल नाही सर. पब्लिक सर्व्हिसेसचं का? ओके ओके चालेल सर. काय अर्ज करू? त्याच्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील आमचे? फक्त लाईट बिल लागेल का? शाळेचं आणि ग्रामपंचायत. शाळेचा अर्ज
चालेल. हो 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 चालेल. ओके चालेल. किती सोपी गोष्ट. शालेय शिक्षण समितीला निधी आहे, ग्रामपंचायतीला निधी आहे, त्यांनी त्याच्यातून तो वापर करायचा. 10,000 रुपये देतात. 10,000 रुपये. आता कमी झाले आणि 12-13 आता कमी होणार ना. तुम्ही ते लवकर करायला पाहिजे होतं. तुम्ही नुसतं एकदा, आता किती मिनिटं लागली आपल्याला करायला? 2 मिनिटाचं काम. नाही नाही, ऐका ना, सरपंच नवीन आहे, परंतु ते तुम्हाला कुठेही अडवणारे नाही एवढं आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो. आणि कुठलीही अडचण नाही, शिक्षकाला येऊ दे, माझ्या ग्रामसेवक ताईला येऊ दे, किंवा कोणाला नागरिकाला येऊ दे, तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला त्यातल्या तिथल्या तिथे मदत होईल. मी कधीच कोणाला नाही, सरपंच आणि सदस्य ताई तुम्ही पण active दिसताय. तुम्ही तुमच्या वॉर्डात प्रत्येकाने आपापल्या वॉर्डात काम केलं ना, एकदम सोपं आहे. गाव चांगला हाकायचं आहे ना, ज्याला निवडून दिलं भाऊ तुला आम्ही नवीन आहे, शिकतो ना जरा तुमच्याकडून पण शिकतो त्यांच्याकडे. नवीन आहे, आम्हाला काय अजून माहित नाही. नाही, माहिती करून घ्यायची ताई. आता करून घेऊ. कधीतरी महिन्यातून एखाद दिवशी पंचायत समितीमध्ये जायचं, काय काय योजना आहे, भाऊसाहेबाकडे बसायचं, साहेब काय काय योजना आहेत, मग माझ्या महिलांनी फॉर्म भरलेत का, आपल्याला काय आणता येईल का. तुम्ही फॉर्म जर आला नाही आणि तुमच्या सदस्यांनी, म्हणजे इथले जिल्हा परिषद सदस्य आमल्या साहेबांनी सुद्धा ठरवलं का बाबा आपल्याला काही द्यायचंय, पण तुमचा फॉर्म नसेल तर ते कुठून देणार. म्हणजे माझ्या पक्षाचे नसले तरी तो जिल्हा परिषद सदस्य माझा सहयोगी आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फॉर्म भरलेले पाहिजे, त्याची वेळ असते, मर्यादा असते, आणि त्या वेळेत तुम्ही आता ऑनलाईन आहे, पहिल्यासारखं नाहीये. पहिला ऑफलाईन होतं, म्हणजे फॉर्म नेऊन द्यायचा आहे, आता ते राहिलं नाही. आणि डीबीटी आहे, म्हणजे तुम्ही खरेदी केल्यानंतर पावती द्यायची आहे नाव आल्यावर आणि पैसे मिळत आहेत, बरोबर आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी भाऊसाहेबांशी संपर्क ठेवला, भाऊसाहेबांनी वेळ दिला तर आणि तरच तुम्ही आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सलोखा असला पाहिजे, शिक्षकांचा सलोखा असला पाहिजे, त्या अंगणवाडी ताईला सुद्धा तुमची मदत असली पाहिजे, तर काही अडचण येणार नाही. तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न पाण्याचा, हापसीचा. तुम्ही जागा फायनल करा आणि त्या ठिकाणी गाडी पाठवायची व्यवस्था, द्यायची व्यवस्था करते. आता हे जे बांधलेले हे नंतर आलेली लोकांनी बांधलेली. घे ना add करून. आपण मार्ग काढू ना. मार्ग काढायला आम्ही बसलो नाही. अहो, सगळं एवढं तिच्यासाठी तर अहो, स्वच्छ भारत अभियान कशासाठी काढले आपण? प्रत्येक माणसाने शौचालय वापरावा, गाव स्वच्छ असावा. 4-5 जणांनी अजून बांधले नाही, त्यांना जागा नाही, काय करणार. नाही, बांधली. आणि फक्त एक पे मिळाले तर काय 18 जणांची. आता जे होतं ना त्याच्यामध्ये आता येऊन गेले 15-20 दिवसांपूर्वी. फक्त 18 जणांचं पेमेंट आहे. ज्यांचे रिक्त, ज्यांनी बांधलेले नाही, त्यांची नावं राहिलेली, त्यांचे बांधून झाले की ते सुद्धा प्रस्ताव त्यांना. लक्षात घ्या सगळ्यांनी, तुम्ही शौचालय बांधलं पाहिजे आणि मग शौचालय बांधल्याचा फोटो, काम चालू असतानाचा फोटो तुम्ही दिला. दिलंय दिले त्यांनी. मग आता बांधलेले त्यांचा प्रस्ताव सेंड ठीक झाला. आहे, तुम्ही पाठवा. हो, नवीन यांनी बांधले. ते यादीमध्ये नव्हते ना, आता ते जे माझं पण यादीवरून सेंड करून प्रोसेस घेतो. करून. तुम्ही यांनी बांधले, त्यांची बांधले ते नाव द्या ना. हो, ते करत आहे, इथंच आता. तळवी म्हणून सांग ना. तळवी ते म्हणजे तुमचा डाटा ऑपरेटर संग्राम कक्ष. संग्राम कक्षामधला सचिन भोंगरे. पाठवलं ना. हो, त्यांनी पाठवले. तळवी. हो, नाही, आता जे 18-20 झालते ना आपले, त्यांचे हप्ता मागणी केली आणि हप्ते सुद्धा पडलेले आहेत त्यांना. 12-12 हजाराप्रमाणे पैसे मिळालेले. आता जे रिक्त राहिलेले त्यांचे परत बांधून झालेले प्रस्ताव. मागील वर्षी, एक मिनिट, मागील वर्षी टंचाई मधून कामं झाली, परंतु त्यांना पैसे मिळाले नाही हे मला गेल्या आठवड्यात हो, कळलं. त्याने सांगितलं काम करणाऱ्याने की बाबा टंचाईमध्ये आम्ही बोर घेतले, सगळं केलं, पण आमचं गेल्या वर्षाचं पेमेंट आलं नाही, मग आता आम्ही काम कसं करायचं. मी तातडीने लगेच संपर्क साधला माझ्या अर्थ विभागाशी आणि थोरात साहेबांना सांगितल्यानंतर सूत्र हल्ली आणि 2च दिवसात आयुक्तांकडनं आता आयुक्तांकडे पैसे जमा झाले. म्हणजे जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही ना. जिल्ह्याचे पैसे आता 13 कोटी रुपये होते, ते तातडीने त्यांनी 50% येत असतं ना तिकडून गव्हर्नमेंटकडनं, ते आले नव्हते, ते तातडीने जमा झाले. म्हणजे मग तेच पहिल्याला पैसे मिळाले तर दुसरं काम कशाला करील, म्हणून आम्ही ते लावून धरतो, पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या दिवशी तुम्ही नवरा बायको मनीषा तुम्ही दोघे जण गेला नसतात तिथं,
आणि तर कळलं असतं का हे गावच वंचित आहे, इथल्या कुठल्याच माणसाला घरकुल मिळू शकत नाही पंतप्रधान आवास योजनेतलं. म्हणजे मला त्या दिवशी सहज तुझ्या घरी आलो, तू बोलली म्हणून तुला सांगितलं बाबा ये तिकडे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः येणार नाही, कुठल्याही कार्यालयात जाऊन माहिती घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. तुम्ही एकामेकाच्या संगतीने हा विषय घेत जा आणि ग्रामसभेला बसत जा. हा दादा, तुमच्या अनुदानाची लगेच मी काळजी घेते. माझं आता बैठकच आहे व्हिडिओ बरोबर, त्यांच्याशी बोलते. त्यांना काय अडचण असेल तर उद्या मी जिल्हा परिषदेमध्ये. हा फक्त फोन करा, सरपंचांना सांगा, आम्हाला सांगा. कसं बांधलेली म्हणजे मारुती दादा मारुती आपल्याला आता द्यायला मॅडम शौचालय ज्यांचे बांधलेले त्यांची यादी आणि जे आपल्याला दुसरं MRGS मधनं घ्यायच्या आता जे बांधणार आहेत त्यांची यादी वेगळी, अशा दोन याद्या टप्प्या करून जे लोकांनी बांधले तुम्हाला काय टार्गेट दिले एवढे द्या म्हणून करतो. आपले स्वच्छ भारत मध्ये सर 74 जणच होती. टार्गेट तर नाही ना सर, टार्गेट नाहीये तसं. तुम्ही मी माझी मागाल तेवढं देणार, किती घरकुलं पाहिजे सांगा तेवढी देतो आम्ही. फक्त निकास पूर्ण करून द्या, कागदाला कागद लावा, शेवटी कागदच बोलतो. शौचालय द्या ना त्यांचे आहे ते. तुम्हाला शौचालय आणि घरकुल याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. पैसे घ्यायची गरजच नव्हती. खायचे घरकुल आपले फॉर्म भरायचे ना त्यांनी 140 रुपये ते सर्वेला ऑफलाईन करायला त्या मुलाला नेमलं होतं. पैसे ठरलेले होते त्याचे 20 रुपये. मग मी त्यांचे 20 रुपये ठरले होते. तुम्ही 140 कसे घेतले? 20 रुपये द्यायचं सगळ्यांचं ठरलं. हा बरोबर. ते तुम्ही होते त्याच्यावर. नाही कोण माणूस होता? ते मडचं आहे सुनील पानसरे. ते तुम्ही असं योग्य नाही. त्यांना बोलून कारण मग सरकार बदनाम होतं, आमच्यासारखे लोक तुम्ही बदनाम बदनाम होता होतात. त्याच्यात. नाही बरोबर आहे ना, मला ते म्हटलं माझे दबरले आणि त्यांनी म्हणजे ग्रामसमिती का निलेशने सांगितलं असेल त्याला, असं त्यांचा ग्रह झालेला आहे अजूनही. नाही, मला नाही. ही गोष्ट माहितीच नव्हती. आधी माहिती घ्यायची मीटिंग काय, समजलं. ऐका ना, मीटिंग मध्ये विचारायचं की बाबा आम्हाला हे करायचं आहे. मग भाऊसाहेब तिथे सांगणार आणि भाऊसाहेब तुमचं पण जबाबदारी आहे. फळ्यावर तुम्ही लिहिलं पाहिजे नवीन. वापर करत नाही, भांडण होतात, मग ते वापर करते नाही, मग ते कुठून जातात. आता पांघरेला किती सांडाचं ग्रामपंचायत अशी पडले, बरोबरच पडले आणि प्रत्येकाने वैयक्तिक आमच्या इथं पण कसं समजा सामुदायिक बांधली त्याचा वापर करणार नाही, बाहेरच्या बायका रोज बांधतात, स्वतःच असं ना ते स्वच्छ ठेवतात, वापर पण करतात, तो निधी व्हायला जात नाही. म्हणजे आमचं हे मत होतं. नाही, तुमचं मत आहे, पण जागा अवेलेबल करून द्यायला पाहिजे ना ताई. प्रत्येक कोणी द्यायची? घराला पडवी असते, प्रत्येकाला जागा असतीच ना, आपण कसं नाही म्हणतो. तुम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत. नाही करू शकत. तो त्यांचा प्रश्न आहे. मग किमान शौचालयाचा वापर झाला पाहिजे. अवस्था आहे. आमच्या गावात कालपासून लाईट नाही, आताशी लाईट आली. शेवटी गावाने आम्ही 1000 रुपये त्या पोरांना दिले कॅबल आणायला कुठं मंचरला. ते बोले आमच्या किती कॅबल नाही उतरला, मग मंचरवर पोरने कॅबल आणि आम्ही ते बोले आम्हाला जायला पाहिजे. आम्ही गाव किती 1000 रुपये का दिले आणि ती वायरी जोडली आता, पण ती अवस्थेत नाही. कधी एखादं गेलं तर जळण ते मग आपण मग दादा ती डीपी बदलण्यासाठी त्याची मागणी पत्र तुम्ही काही केलंय का? एक करायला पाहिजे की नको? 2 दिवसात शेवटी तुम्ही भाऊसाहेबाबरोबर बसलं पाहिजे. बॉक्स पाहा, एक फोटो पाठवले याला पाहा, बॉक्स कसे पाहा ती पण एकदम ओपन आहे. फोटो नका पाठवू, पत्र पाठवा, पत्र. नाही बॉक्स ओपन आहे. पण अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं पाहिजे की नाही? पांगरे मड कोळवाडीमध्ये आशाताई बुचके सोबत दिलीप भाऊ कांजळे, संतोष नाना खैरे सर्व मंडळी आली, आम्हाला मार्गदर्शन केलं. ग्रामसेवकांनाही कामाला लावलं, त्यामुळे त्या ताईंचंही आभार. ग्रामस्थांची चर्चा केली, ग्रामस्थांचे मी सरपंच नात्याने आभार मानतो. त्या गावात आल्या ताईंनी आमचे प्रश्न मार्गी लावले. ताईंसोबत आम्ही सदैव राहू असं ताईंना आश्वस्त करतो. ताई आवर्जून त्यांचा मोलाचा वेळ खर्च करून आमच्या गावासाठी इथं आलात, त्यांचंही मी मनपूर्वक आभारी आहे. इथं येऊन आमच्या ग्रामस्थांच्या सर्व अडचणी सुखसोयी त्यांनी जाणून घेतल्या, यासाठी मी त्यांची पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद मागते. इथं जमलेले सर्व ग्रामस्थ, आमचे शिक्षक असतील, अंगणवाडीच्या शिक्षक असतील, सरपंच असतील, पाटील गांधळे साहेब असतील,
आमच्या गावात आल्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी ताईंचे आभार मानते. आणि ह्या वर्षीच्या जे आमदारकीचं जे ताईंचं स्वप्न आहे ते आम्ही हाडाची काढ करू रक्ताचं पाणी करू आणि जुन्नर तालुक्याचा सिंग म्हणून लेडीज ताईंना यावर्षी आम्ही नक्कीच निवडून देऊ अशी मी परमेश्वराला आमचं कोळवाडी गाव हे उज्ज्वल ग्राम करू, संडास मुक्त करू. पैसे कुठे बोलते